श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुचरित्र प्रताप अनंत गोगावले लिखित अध्याय 46। श्री गणेशाय नमः। श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः। श्री स्वामी समर्थाय नमः। नामधारक विनवी सिद्धासी आणि दुसरा कोण झाला कवीसी। गुरु नेतसे एका भक्तासी हिप्परगे ग्रामासी। केले तव समारंभासी करोनी पूजा बहुवसी। ग्रामी कल्लेश्वर शिवालयासी नर केसरी नामक सेवा करीतसे। एके दिनी त्यासी निद्रा आली देवालयी। तव स्वप्नी विचित्र गोष्ट देखिली। लिंगावरी गुरुमूर्ती दिसली पूजा तो करीतसे। श्री गुरु तयासी पुसे नरावरी तुझी भक्ती नसे। आम्हासी का पूजितसे। खिन्न तो झालासे देखे नर केसरी नयनी। नृसिंह सरस्वती मुनी आला अवतरणी। भक्तांसी तारावया कल्लेश्वर कर्पूर गौर। तुची नरसिंह स्वामी जगद्गुरु। मन झाले स्थारे स्थिरू तुझिया कृपेने। तो लागला करू गुरुचरणासी। शिष्य करून घ्यावे आपणासी। न सोडी आता तव चरणासी। सत्य सत्य गुरुराया। ऐसे दोघे शिष्य आले गुरुपासी। करी कवित्व बहुवसी। सेवा करोनी गाणगापुरासी। अखंड भक्ती करीत राहिले। इति श्री स्वामी समर्थ शिष्य प्रतापानंत गोगावले लिखित विरचिते सार्थ सारे। श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरू नरसिंह सरस्वती पाखाने सिद्ध नामधारक संवादे। नरहीर वर प्राप्ती नाम षट्चत्वारिशतमोऽध्यायः। ओवी संख्या 821। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। प्रतापानंत गोगावले लिखित श्री गुरुचरित्र पोथी वाचण्याचा केवळ हा हेतू आहे की काही असे भक्त आहेत, स्वामी भक्त, जे परदेशात राहतात. काही असे आहेत की ज्यांच्याकडे पोथी अवेलेबल नाही आहे किंवा जे वाचू शकत नाहीत किंवा ज्यांना ऐकायची इच्छा आहे, किंवा काही असे पण भक्त आहेत ज्यांना स्वतःला वाचन करायचे पण पोथी नाही आहे. तर त्या भक्तांसाठी या व्हिडिओमध्ये असलेले जे काही मी अध्यायाचे पेजेस आहेत तिथे तुम्ही पॉज करून स्क्रीनशॉट घेऊन स्वतः देखील पारायण करू शकता. पहिल्या पेजचे जे नियम आहेत ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत. त्याच्यामुळे मी जर काही पोथी वाचत असेल तर ते वाचताना काही चुकलं असेल तर माफी असावी, क्षमस्व. भेटूयात पुढच्या गुरुवारी पुढच्या अध्यायामध्ये. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.